नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर जशी शेतीची कामं सुरू होतात तशीच इतरही कामं असतात जी कोकणी माणूस करतो. तर त्यातलंच एक काम आम्ही आज करायला चाललो आहे. बाबांनी काही बिया रुजायला घातल्या होत्या काजूच्या, तर त्याची चांगली रोपं झाली आहेत. तर ती आता नेऊन शेकार भाटल्यात जी आपली जमीन आहे तर तिथे लावतोय. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा. या चॅनलवर मी कोकणातले सण, समारंभ, उत्सव, परंपरा, कोकणातली खाद्य संस्कृती, कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. पक्ष्यांचे एवढे आवाज ऐकायला येत आहेत ना की मला ओळखता सुद्धा येत नाही आहेत की कोणता पक्षी ओरडतोय. मम्मी आणि बाबा पुढे निघून गेलेत, मी सुद्धा जाते. आलोय आपण शेकार भाटल्यात. मला अजूनही आठवतंय जेव्हा मी लहान होते ना तेव्हा आमची शेती असायची आणि आम्ही यायचो राजूला घेऊन. तेव्हा सोन्या नव्हता, दुसरा बैल होता. राजूला घेऊन यायचो, मजा वाटायची. पण आता इकडे एवढा उपद्रव वाढला आहे डुकरांचा, गवारेड्यांचा की नाही कोणी शेती करत. त्यामुळे नाही येत आता कोणी इकडे. इकडे बोचले मामा होते पलीकडच्या गावातले, तर ते ना तीळ लावायचे आणि गणपतीतून त्या तिळाला फुलं यायची. आम्ही आमच्या वाडीतली सगळी मुलं पिशव्या घेऊन यायचो आणि त्यांच्या तिळाची फुलं अगदी ओरबाडून नेल्यासारखी घेऊन जायचो. पण आता ते सगळं फक्त आठवणीत राहिलं आहे. पण जमीन नापीक होऊ नये म्हणून झाडं मात्र लावली आहेत सगळ्यांनी. तिकडे जग्याबाबांच्या गायी आल्यात रानात चरायला. हे खड्ड्यात काय टाकतेस? फोरेट ना? फोरेट म्हणजे कीड किंवा वालबी लागू नये त्याला म्हणून. किडे बिडे हे करतात ना. आणि शेण तिथलं शेण थोडं खत म्हणून. वरती परत मातीचा थर. त्याच्यात काजू लाव. झाडासाठी खड्डा काढल्यानंतर मम्मीने सगळ्यात आधी त्या खड्ड्यामध्ये फोरेट टाकून घेतलं, जे एक प्रकारचं रसायनच आहे ज्यामुळे झाडाच्या मुळांना वाळवी किंवा कीड लागण्याचा जो धोका असतो तो कमी होतो. त्यानंतर त्याच फोरेटवर कीट टाकलं. कीट म्हणजे शणकईमधलं जे सुकलेलं शेण असतं तर त्याला कीट म्हणतात, तर ते टाकलं. त्यानंतर मातीचा एक थर पसरवला आणि मग त्यावर झाड लावलं आणि व्यवस्थित त्या झाडाच्या मुदात म्हणतात आमच्याकडे, तर तशी मुदामध्ये माती पसरवून घेतली, व्यवस्थित ती चेपून घेतली जेणेकरून त्या झाडाच्या मुळांमध्ये आतपर्यंत एकदम पाणी साचून राहायला नको. नाहीतर तसं जर झालं, पाणी साचून राहिलं तर मग झाडाची मुळं कुजण्याची शक्यता असते. माती बसवायला ना? घट्ट माती बसवून आत पाणी नाही घेणार.
मम्मीने इथे काजू लावल्यात. आता मी सुद्धा एक काजू लावून बघते. वैष्णवी, करशील ना व्हिडिओ? करशील ना? चालू करून देते मी. हां, हे बोट इकडचं इकडे करू नकोस. एवढंच बास. एवढी माती टाकू. मंडळी, तुम्हीसुद्धा जर झाडं लावण्याचा विचार करत असाल आणि त्याच्यासाठी फोरेट वापरणार असाल तर ते सांभाळून वापरा. तुम्ही पाहिलंत मम्मीने त्या फोरेटला मला हातसुद्धा लावून दिला नाही, कारण त्याचा वासच इतका भयानक आहे. तर मग आपल्यासाठी ते धोकादायकच आहे. पण झाडांच्या मुळात वाळवी लागायला नको, कीड लागायला नको म्हणून ते घातलं जातं. तर असं सगळं आहे, त्यामुळे प्लीज काळजी घ्या तुम्हीसुद्धा. माती येते. हात वर उचल टाका. ती टाकू खाली. टाक. टाकशील काय? चांगल्याचा पण काढायचा, म्हणजे तुला म्हणतील चांगल्या. तुला कुठली नाही. मम्मी आणि बाबा काजू लावतायत, तोपर्यंत मी ह्या पिशव्या उचलते, कारण त्या कुठेतरी अशा वर झाडावर ठेवून द्यायला लागणार आहेत. इकडे गुरं येतात चरायला, तर त्यांच्या तोंडाला लागायला नको. प्लास्टिक चांगलं नाही ना. काजू लावून झाल्यात. आता हे जे कीट उरलंय तर ते इथे एका बांधावर ठेवून देतो, म्हणजे नंतर जेव्हा श्रावण महिन्यात काजूंना पुरण भरायला येतील तर तेव्हा ते कीड सुद्धा त्यामध्ये टाकतील. इथं ठेव, भिजणार ना. आता अशा प्रकारे आपण ही काजूची झाडं लावली आहेत. आता पाऊस चांगला पडू दे आणि त्या झाडांची वाढसुद्धा चांगली होऊ दे. बऱ्याच काजू अशा लावतो, पण काही वेळेला नाही काही त्यातलं जगत, पण ह्या वेळेला जगू देत. ह्या गावठी काजू होत्या, ज्या बाबांनी घरीच बी रुजवलं होतं पिशव्यांमध्ये, तर त्याची ही रोपं झाली होती तर तीच लावली. काही वेंगुर्ला काजूसुद्धा, काही संकरित काजूसुद्धा आहेत तटामध्ये, म्हणजे ह्या शेकार भाटल्याच्या जमिनीत. ते आपण नंतर कधीतरी पाहू. मम्मी सांगत होती जर वेंगुर्ला लावल्या असत्या तर त्याला दुसऱ्या वर्षापासून, म्हणजे पुढच्या वर्षी किंवा कदाचित त्याच्या पुढच्या वर्षीपर्यंत तरी बी आली असती. तर मंडळी, इथेच थांबते या व्हिडिओमध्ये.
मला माहिती आहे व्हिडिओमध्ये फार काही दाखवण्यासारखं नव्हतं. आम्ही फक्त काजूची काही रोपं लावली तीच तुम्ही पाहिलीत, पण तरीसुद्धा मला हा व्हिडिओ करायचा होता. हे बघा इथे ना एक काजू पडली आहे. हे बघा ही जी काजू आहे ना, ही काजू ही जर आता आपण थोडा वेळ पाण्यामध्ये भिजायला ठेवली आणि ती कापली तर त्याच्यातून जे गर येईल ना, तर त्याची आपण भाजी करू शकतो. म्हणजे एका काजूच्या गराची नाही होणार, पण असे जर आपण रानात फिरलो तर ते जे गर सापडतील तर त्या गरांपासून आपण भाजी बनवू शकतो. आणि जोपर्यंत काजू अगदी व्यवस्थित भरपूर लागत असतात ना, तोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या झाडाखाली ज्या काजू पडलेल्या असतात तर त्या नाही उचलू शकत. पण एकदा का पावसाळा सुरू झाला आणि काजूची लागण म्हणजे काजूच्या झाडाला बी लागणं बंद झालं की झाडाखाली आधी पडलेल्या ज्या बिया असतील तर त्या आपण उचलू शकतो. तर असं सगळं आहे कोकणात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा, कारण 1000 सबस्क्रायबर्सच्या टप्प्याच्या आपण अगदी जवळ येऊन पोहोचलो आहे. 500 सबस्क्रायबर्स केव्हाच झालेत आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की आपलं हे छोटंसं कुटुंब आता हळूहळू मोठं होतं आहे, ग्रो होतो आहे आपण सगळे. तर अशीच वाढ होत राहू दे हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करूया. चला आता मी घरी जाते. मम्मी आणि वैष्णवी पुढे निघून गेल्यात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला आवडतील तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा.